हो, आमची तयारी सुद्धा भरपूर झाली होती यामध्ये. म्हणजे आजच आमची जी तिन्ही जिल्ह्यांचे आमदार, खासदार, एक्स खासदार सगळ्यांची बैठक झाली होती. सगळ्यांना आपापल्या जिल्ह्यातले जबाबदाऱ्या आणि कामं सगळ्यांना क्लॅरिटीने बोलण्यात आलं होतं. त्यानंतर वर्धाचे 3 कॉन्स्टिट्युन्सीची नगरसेवक, 150-200 नगरसेवक यांची बैठक झाली आणि तिथून आम्ही कॅम्पेन सुरू केलं खरं म्हटलं तर आज वर्ध्यामध्ये. पण ते बैठक संपतात त्यानंतर हिंगणघाटची होती आणि चंद्रपूरची होती. अशा सलग 3 बैठकी आज प्लॅन केलेल्या होत्या. पण हे बिनविरोध झाल्यामुळे मग आम्ही हिंगणघाट आणि चंद्रपूर कॅन्सल केलं. बिनविरोध आपण निवडून आले, याची श्रेय आपण कोणाला देणार? मला असं वाटतं भारतीय जनता पार्टीचा जो काम करण्याचा हातखंडा आहे आणि जी स्ट्रेंथ फील्डमध्ये दिसते, म्हणजे खरं म्हटलं तर कॅन्डिडेटला यामध्ये कोणताही लोड येत नाही, कारण पूर्ण सिस्टीम कामाला लागते. आज जसं 11 आमदारांना जेव्हा काम वाटलं तर त्यामध्ये ते सोपं दिसू लागलं तेच काम. पण एखादा कॅन्डिडेट एक आमदार असेल आणि एकच कॅन्डिडेटला पूर्ण लोड दिला तर हे निवडणूक सोपी नाही. तर मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीची ताकद आणि कोणतंही इलेक्शन असो पूर्ण ताकदीने लढायचं, हा जो एक हातखंडा आहे भाजपचा, त्यामुळे कुठतरी पुनर्विचार केलेला दिसतो. तुम्हाला फोन आला आज यायचा आहे, अजून येईल फोन. आणि तसं मी त्यामध्ये पारिवारिक संबंध आणि राजनैतिक विचारधारा हे 2 एंटायरली वेगळे विषय आहेत. आम्ही 3ऱ्या पिढीमध्ये संघाचे स्वयंसेवक आहोत आणि आमची विचारधारा घट्ट आहे, तशीच त्यांची सुद्धा आहे, त्यांची जी विचारधारा आहे. पण याचं कौटुंबिक संबंधात कुठंच काही फरक येत नाही किंवा राजकारणातही त्याचं काही इंटरफेरन्स नाही. धन्यवाद.